नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सांधेदुखी आणि सांधे रोपण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर तळेगाव दाभाडे पुणेचे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित माने. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी थोडक्यात सरांचा परिचय करून देते. डॉक्टर अजित माने हे अस्थिरोग तज्ज्ञ व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तसंच डॉक्टरांचा अस्थिरोग आणि त्यावरील शस्त्रक्रिया या विषयात गेल्या 20 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर तळेगाव दाभाडे पुणे या हॉस्पिटलमध्ये विविध शस्त्रक्रिया सांधेरोपणासंदर्भातल्या डॉक्टर करतात. तसंच हे हॉस्पिटल जे आहे हे 100 बेडचं अत्याधुनिक यंत्रसामुग्रींनी सज्ज असं हॉस्पिटल आहे. तळेगाव दाभाडे पुणे इथे हे हॉस्पिटल आहे. तसंच डॉक्टर अजित माने यांनी अस्थिरोगाची पदवी जी आहे, अस्थिरोगासंदर्भातली तसंच जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीतली पदवी त्यांनी संपादित केल्यानंतर सांधेरोपण विषयात फेलोशिप सुद्धा प्राप्त केलेली आहे. तसंच अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे पुणे येथे सरांनी गेल्या 20 वर्षांमध्ये 15,000हून अधिक अस्थिरोग आणि सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या यशस्वीरित्या या सगळ्या सर्जरीज त्यांनी केलेल्या आहेत. अथर्व ॲक्सिडेंट हॉस्पिटल अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर तळेगाव दाभाडे इथं कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या इन्शुरन्सच्या सुविधासुद्धा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि डॉक्टर अजित माने यांच्याकडून सांधेरोपण आणि सांधेदुखीविषयी जाणून घेऊयात. डॉक्टर, सांधेदुखी ही आपण म्हणतो की वयोमानात परत्वे येणारा आजार आहे, पण आजकाल हा आजार तरुण अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येतो. तर सांधेदुखीची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर काय असू शकतात? सांधेदुखी हा आजार अगदी लहानपणामध्ये पण काही लहान मुलांच्यामध्ये आपणास पाहायला मिळतो, तसा तो वयोवृद्धामध्येही पाहायला मिळतो आणि मिडल एजमध्ये ॲडल्ट एज ग्रुपमध्ये पण सांधेदुखीचं प्रमाण असतं. अगदी लहानपणामध्ये जर विचार आपण केला तर ज्युवेनाल रुमॅटॉइड आर्थरायटिस जो एक संधिवाताचा प्रकार आहे, यामुळं लहान मुलांच्यामध्ये सांधे दुखण्याचं प्रमाण असतं. त्याचबरोबर सेप्टिक आर्थरायटिस की ज्यामध्ये प्रत्यक्ष काही इन्फेक्शनमुळं सांध्याला सूज येते व सांधे दुखायला लागतात, ते एक सेप्टिक आर्थरायटिस हे एक कारण असू शकतं. याचबरोबर रिॲक्टिव्ह आर्थरायटिस जसं काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा शरीरामध्ये काही ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळं अचानक सांध्याला सूज येते आणि सांधा दुखायला लागतो. याच्या व्यतिरिक्त र्युमॅटिक फीवर नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांच्यामध्ये ताप येतो आणि ताप आल्यानंतर अचानक सांधे दुखायला लागतात. अशी अनेक कारणं लहान मुलांच्यात देता येतात. आता यापुढं महत्त्वाचं म्हणजे की साधारण मिडल एजमध्ये जे काय ॲडल्ट पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या कारणामध्ये गाऊट नावाचा एक वाताचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड नावाचा जो रक्तातला घटक आहे हा वाढतो आणि मग सांध्यांना साधारण गुडघ्याचा सांधा, घोट्याचा सांधा, अंगठ्याचा सांधा, पायाच्या याला सूज येते. अचानक सूज येते. आपण त्याला रेड हॉट सोलन जॉईंट म्हणतो आणि त्यामुळं मग सांधेदुखी निर्माण होते. याच्या व्यतिरिक्त गाऊट व्यतिरिक्त आपणाला रुमॅटॉइड आर्थरायटिस, मी मगाशी सांगितलं की ज्युवेनाईल म्हणजे लहान मुलांच्यामध्ये, तसं ॲडल्ट रुमॅटॉइड आर्थरायटिस जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पण रेड हॉट सोलन जॉईंट्स असतात आणि सांध्यांना अचानक सूज येते. युजली या प्रकारामध्ये पायाचे आणि म्हणजे स्मॉल जॉईंट्स आहेत हाताचे हे अफेक्ट होतात आणि अचानक पोटांना सूज येऊन हे दुखण्याचं प्रमाण चालू होतं. सांधे सुजतात. पुढच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिफॉर्मिटीज तयार होतात. तर हा एक कॉमनेस्ट फॉर्म आहे की याच्यामध्ये गुडघ्याचे सांधेसुद्धा अफेक्ट होतात, खुब्याचे सांधेसुद्धा अफेक्ट होतात. याच्या व्यतिरिक्त जो महत्त्वाचा प्रकार जो ओल्ड एजमध्ये सर्वांना समोर बऱ्याच लोकांना जावं लागतं तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस की ज्याच्यामध्ये वयोमानानुसार सांध्याची झीज होणं आणि मग त्यामुळं स्टिफनेस आणि पेन, वेदना असणं, सूज असणं या प्रक्रिया घडतात. साधारण वयाच्या 55-60 नंतर ह्या ऑस्टिओआर्थरायटिसला सुरुवात होते आणि सांधे दुखायला लागतात, सांधे झिजतात आणि दुखायला लागतात. अशी अनेक कारणं वयोमानानुसार आपणाला सांधेदुखीच्या बाबतीत देता येतील.
डॉक्टर, खरं तर गुडघ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुडघेदुखी आजकाल बऱ्याच जणांना सतावते. गुडघ्यांच्या संधिवात जो आहे त्याबद्दल काय सांगता येईल? आता गुडघ्याच्या संधिवाताचा आपण विचार केला की आणि कुठल्याही कारणामुळे सांध्याला सूज येणं आणि सूज आल्यानंतर वेदना निर्माण होणं किंवा सांधा दुखणं, ह्यामध्ये ॲडल्ट पॉप्युलेशनमध्ये जर पाहिलं तर महत्त्वाचं कारणमध्ये आत्ताच मी सांगितलं रुमेटॉइड आर्थरायटिस जो संधिवाताचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये शरीरामधील लहान सांध्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे हाताचे आणि बोटांचे, पायाच्या तळव्याचे सांधे असतील, तळव्यामधील सांधे असतील, याच्या व्यतिरिक्त गुडघा आणि खुबा, त्याचबरोबर मनगट, शोल्डर जॉईंट, एल्बो, हे सर्व सांधे अफेक्ट होत असतात. आणि या प्रकारामध्ये जे सांधे असतात ते सुजलेले असतात, गरम असतात, ज्याला आपण रेड हॉट सोलन जॉईंट म्हणतो, तो प्रकार असतो. तर हा रुमेटॉइड आर्थरायटिस हे एक कॉमनेस्ट कॉज आहे की ज्याच्यामध्ये पेशंटला गुडघ्याचा प्रचंड त्रास असतो. काही वेळेला ॲडव्हान्स स्टेजमध्ये डिफॉर्मिटीज तयार होतात आणि पेशंटच्या पायाची जी गुडघ्याची जी पूर्ण क्षमता आहे फ्लेक्शन एक्सटेन्शन करण्याची ती कमी होते. याच्या व्यतिरिक्त ओस्टिओआर्थरायटिस जो आपण कॉमनेस्ट आत्ता मी डिस्कस केलं त्याप्रमाणे वयोमानानुसार गुडघ्याची झीज होणं, साधारण 55-60 नंतर ह्या प्रकारामध्ये हे ओस्टिओआर्थरायटिसमध्ये आपल्याला गुडघ्याची इन्व्हॉल्वमेंट झालेली दिसते आणि या ठिकाणी सांध्याला सूज येते, क्लम्सीनेस असतो, वेदना असतात, स्वेलिंग, आणि यामुळं डेली ॲक्टिव्हिटीज हॅम्पर होतात. याच्या व्यतिरिक्त गाऊट हा प्रकार जो आहे तो गाऊटमध्ये पण युरिक ॲसिडच्या याच्यामुळं सांध्यांना सूज येते आणि सांधे दुखत राहतात. तर सर्वात महत्त्वाचा प्रकार जो आहे ज्याला आपण ओस्टिओआर्थरायटिस म्हणू, तो ओस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण जागतिक आकडेवारीत जर बघितलं आपण तर साधारण 3 ते 3.5% एवढं पॉप्युलेशन ह्या ओस्टिओआर्थरायटिसमुळे अफेक्ट झालेलं आहे. आणि साधारण 60 वर्षाच्या पुढील साधारण 18% फिमेल्स अँड 10% साधारण 10% मेल्स एवढे या मोठ्या प्रमाणामध्ये ओस्टिओआर्थरायटिसमुळे अफेक्ट होत आहेत. डॉक्टर, अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे पुणे इथे तुम्ही गेली अनेक वर्ष काम करतात. हे तुमचं 100 खाटांचं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. गुडघेदुखीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुडघेदुखी आणि गुडघ्यासंदर्भातला संधिवात यावर कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत? आता या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्याला कुठल्याही आजाराचं निदान महत्त्वाचं आहे आणि निदान करण्यासाठी अनेक जे काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये पेशंट साईन्स सिम्पटम्स, पेशंटला जे काही त्रास आहेत ते ऐकून घेणं, डॉक्टरांनी पेशंटच्या तक्रारी ऐकून घेणं महत्त्वाचं आहे, पेशंटला वेळ देणं महत्त्वाचं आहे. याच्या पेशंटच्या हिस्ट्रीनंतर प्रत्यक्ष डॉक्टरांचे काही फाइंडिंग्ज आहेत की प्रत्यक्ष पेशंट चेक केल्यानंतर आम्ही ज्याला सायन्स म्हणतो ते महत्त्वाचे आहेत. हे सायन्स फाइंडिंगनंतर आपण मग इन्व्हेस्टिगेशन पार्टमध्ये आपण जात आहोत की यामध्ये काही रक्ताच्या चाचण्या आहेत, जसं काही CBC आहे, कंप्लीट ब्लड काउंट आहे, ESR आहे, CRP नावाचा घटक आहे, NTCCP नावाची संधिवाताची तपासणी आहे, युरिक ॲसिडचं प्रमाण बघणं गरजेचं आहे, अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिससाठी HLA-B27 नावाची काही तपासणी आहे. तर या सर्व रक्ताच्या तपासण्या चाचण्या केल्यानंतर एक्सरे डायग्नोसिस, एक्सरे करणं, एक्सरेमध्ये काय जे फाइंडिंग्ज आहेत ते पाहणं हे महत्त्वाचं राहतं. याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स टेस्टमध्ये आपण CT स्कॅन किंवा MRI फाइंडिंग्ज पाहून घेणं आणि हे डायग्नोज झाल्यानंतर MRIमधले काही फाइंडिंग्ज असतील, एक्सरे फाइंडिंग्ज असतील किंवा लॅब फाइंडिंग असतील यानुसार उपचार पद्धती चालू होते. आता गाऊटसारख्या आजारामध्ये ज्या ठिकाणी युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी युरिक ॲसिडची मेडिसिन्स देणं, प्रोटीनयुक्त पदार्थांचं प्रमाण कमी करणं. कारण गाऊट हा जो आजार आहे तो एक्सेसिव्ह प्रोटीन्सच्या घेण्यामुळं प्रोटीनचा चयापचय क्रियेमध्ये विघटन होतं, त्यामध्ये युरिक ॲसिड नावाचा जो घटक असतो तो सांध्यामध्ये जमा होतो आणि सांध्याला सूज येते. तर युरिक ॲसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी लो प्रोटीन डाएट थोडंसं ठेवणं, युरिक ॲसिडच्या काही गोळ्या घेणं, पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवणं आणि याच्या व्यतिरिक्त स्वीट फ्रूट्स किंवा जे काही स्वीट ड्रिंक्स आहेत हे अवॉइड करणं,
हे महत्त्वाचं आहे. गाऊट व्यतिरिक्त रुमॅटॉइडसारखे जर आजाराचं निदान झालं तर रुमॅटॉइडसाठी आपण वेगवेगळ्या मेडिसिन्स आहेत की याच्यामध्ये ड्रग मॉडिफाईंग एजंट्स आहेत, NSAID नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज आहेत, सल्फासायलेजिन किंवा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन यासारखे ड्रग्ज आहेत, मिथोट्रेक्सेट नावाचे इम्युनोसप्रेसंट्स आहेत. तर अशा अनेक औषधोपचार पद्धती रुमॅटॉइडमध्ये आपण करत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त मग आता पुढच्या स्टेज याच्यात जर विचार केला तर ओस्टिओआर्थरायटिसमध्ये अर्ली काही गोष्टी आहेत की ज्यामुळं आपणाला दुखण्यापासून आपणाला पेशंटला आपण रिलीफ देऊ शकतो. त्यामध्ये मेडिसिन व्यतिरिक्त आत्ता मी उल्लेख केलेले सर्व मेडिसिन व्यतिरिक्त एक्झरसाईज आणि वेट कंट्रोल, डाएट कंट्रोल ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे पेशंटला फरक पडू शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲटलिस्ट 10% वेट तरी पेशंटने रिड्यूस करणं गरजेचं असतं. तर वेन वी रिड्यूस द वेट बाय 10% त्यावेळेला आपण 40% भार सांध्यावरचा कमी करत असतो. तर पेशंट सांधेदुखीच्या गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये वेट रिडक्शनला फार महत्त्वाचा असा सहभाग आहे याच्यामध्ये. याच्या पुढे जाऊन ज्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण निश्चितच डिस्कस करणार आहोत. या सगळ्या संदर्भातल्या चाचण्या किंवा उपचार पद्धती ज्या अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे पुणे येथे उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टर अजित माने आपल्याला सांगणार आहेत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अजित माने, अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे पुणे इथून. तर डॉक्टर आपल्याला सांगतायत की संधिवात आणि सांधेरोपण म्हणजे सांधेदुखी आणि सांधेरोपण या सगळ्या संदर्भातल्या शस्त्रक्रिया कुठल्या उपलब्ध आहेत किंवा उपचार कोणते अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे पुणे इथे उपलब्ध आहे. डॉक्टर, नी रिप्लेसमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्याची मुळात गरज केव्हा येते? निश्चितच चांगला प्रश्न आहे. यापूर्वी आपण जो चर्चा करत होतो त्यामध्ये गुडघ्याच्या रचनेसंदर्भात मला 2 मिनटं सांगायचं होतं की गुडघा जो सांधा आहे हिंज टाईप ऑफ नी जॉईंट असतो. हिंजेससारखं याचं रचना असते आणि या सांध्याला जोडणारी काही लिगामेंट्स असतात. त्यामध्ये आतल्या आणि बाहेरच्या बाजूला कोलॅटरल लिगामेंट्स असतात. गुडघ्याच्या आतल्या बाजूला 2 क्रुशिएट लिगामेंट्स असतात आणि आतमध्ये 2 अर्धवर्तुळाकार चकते असतात ज्याला आपण मिनिस्कस म्हणतो. तर या लिगामेंट्सच्या साह्यानं गुडघ्याचं चलनवलन होत असतं. आपण जे काही फोर्सेस आपल्या शरीराचे वजन जे टाकत असतो तर या सांध्याला आधार देण्याचं काम हे लिगामेंट्स करत असतात. या लिगामेंटमध्ये कोणत्याही कारणानं जर इंजुरीज झाल्या, कोणत्याही डिसीज प्रोसेसमध्ये जर ही लिगामेंट डिजनरेट झाली तर मिनिस्कस टिअर होतात, मिनिस्कस फाटले जातात किंवा काही टिअर असे असतात की जी इरिपेरेबल असतात. याच्या व्यतिरिक्त काही लिगामेंट्स इंजुरीज होतात. ज्या लिगामेंट इंजुरीज आयदर इंजुरीजमुळं होतात किंवा डिजनरेटिव्ह डिसीज प्रोसेसमुळं होतात आणि त्यामुळं सांधा खराब होतो. सांध्यावरचं जे कुरचेचं आवरण असतं ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो ते विअर अँड टिअर होतं, जे आपण ओस्टिओआर्थरायटिसमध्ये अनुभवतो. ओस्टिओआर्थरायटिसमध्ये सांध्याचं कुरचेचं आवरण खराब होतं, मिनिस्कस फाटले जातात, अँटेरियर क्रुशिएट पोस्टेरियर लिगामेंट्स डॅमेज होतात आणि अशा वेळेला ज्यावेळेला प्रत्यक्ष सांध्यामध्ये हे सगळे बदल घडलेले असतात आणि एक्सरेमध्ये प्रत्यक्ष सांध्यामध्ये ओस्टिओफाईट फॉर्मेशन, जॉईंट स्पेस रिडक्शन, सांध्यामध्ये जे जो काही आतला सांध्याचा भाग आहे त्याच्यामधलं अंतर कमी झालेलं असतं आणि खराब हाड तयार होण्याची प्रक्रिया ज्याला आम्ही ओस्टिओफाईट फॉर्मेशन म्हणतो ते होतं व सांध्याला बाक येतो. सांधा जो आहे ज्याला आपण मराठीमध्ये फेगडेपणा म्हणतो तर तो सांध्याला आतल्या बाजूला बाक येतो आणि चालताना प्रचंड वेदना होतात. अशा वेळेला मात्र पेशंटच्या डेली ॲक्टिव्हिटीज हॅम्पर होतात. अगदी पाण्याचा तांब्या जरी घ्यायचा असेल तर पेशंटला कोणाचं तरी मदत घ्यावी लागते आणि अशा वेळेला मात्र निश्चितच पेशंटला नी रिप्लेसमेंटची किंवा इव्हॅल्युएशन आणि ट्रीटमेंटची गरज असते. डॉक्टर अजित, अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे पुणे इथं जेव्हा तुम्ही शस्त्रक्रिया करता तेव्हा कोणत्या प्रकारची काळजी मुळात घेतली जाते? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा की मी म्हणेन की पेशंट सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे सर्व जे पेशंट आहेत हे साधारण
ज्या डिजेनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिसच्या ज्या केसेस आहेत हे पेशंट साधारण 60 वर्षाच्या वरचे असतात आणि जे पेशंट ट्रॉमॅटिक आर्थरायटिसमुळे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे येत असतात ते यंग एज ग्रुपमधले असतात. ते साधारण 30, 35, 40 पासून पण ते पेशंट चालू होतात. तर या केसेसमध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या केसेसमध्ये कोणत्या केसेसमध्ये रिझल्ट आहेत आणि कोणत्या केसेसमध्ये रिझल्ट मिळणार नाहीत याचा थोडासा अंदाज घेणं गरजेचं असतं. पण आर्थरायटिसच्या केसेसमध्ये जी डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस विथ ॲडव्हान्स स्टेजमध्ये नी रिप्लेसमेंट ही एक महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे की ज्यामुळं चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळू शकतात. आता हे सिलेक्शन करताना पेशंटचा फिटनेस फार महत्त्वाचा असतो. ओल्ड एजमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर स्टेटस ज्याला आम्ही हृदय आणि रक्ताभिसरण आणि श्वासक्रिया ह्या पेशंटच्या चांगल्या असणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त पेशंटचं मेंटल स्टेटस जे आहे की शस्त्रक्रिया केल्यानंतर पेशंटची मानसिकता हवी की आपणाला चालायचं आहे, आपणाला काहीतरी करायचं आहे, आपणाला ही पॉझिटिव्हिटी जी आहे ती असणं गरजेचं, विल पॉवर महत्त्वाची आहे. आणि हे पेशंट ऑपरेशन नंतर अत्यंत चांगल्या प्रकारे रिकवर होतात. तर या पेशंट सिलेक्शनमध्ये आम्ही फार पर्टिक्युलर आहोत की पेशंट सिलेक्शन, पेशंटचा फिटनेस या बघूनच पेशंटचं सिलेक्शन केलं जातं आणि मग ते पेशंट हे केले जातात. आता याच्या व्यतिरिक्त जे पेशंट सिलेक्ट होतात ज्यांना फिटनेस असतो त्यांना इंट्राऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये पेन मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय राहतो की ज्यासाठी आम्ही ऑपरेशन दरम्यानच पेशंटला फिमोरल ब्लॉक्स किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये काही इपिड्युरल ॲनॅल्जेसिया हा जो काही भाग आहे तर तो आम्ही मॅनेज करतो. आणि त्यामुळं पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये पेशंटला ज्या वेदना असतात ऑपरेशननंतरच्या ह्या बिलकुल नसतात आणि त्यामुळे पेशंट इज व्हेरी कम्फर्टेबल टू ऑल दिस सिच्युएशन. आणि पुढच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट की पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन जो प्रोटोकॉल आहे की ज्या ठिकाणी आपल्याला व्यायामाची सक्त गरज असते. साधारण पेशंट हा दुसऱ्या दिवशीच आपण उभा करतो. साधारण 3ऱ्या दिवसापासून पेशंट वॉकरच्या सहाय्यानं चालायला सुरुवात होते पूर्ण वजन देऊन. आणि त्यामुळं या शस्त्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा जर भाग असेल तर इमिजिएट पोस्ट ऑफ वॉकिंग चालू होतं. पेशंटला एक कॉन्फिडन्स यायला लागतो म्हणजे पोस्ट सर्जरी रिकव्हरी लवकर केल्यामुळं पेशंटला कॉन्फिडन्स येतो. आणि त्यानंतर जो महत्त्वाचा व्यायामाचा टप्पा आहे या व्यायामाच्या टप्प्यामध्ये पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइज दिले जातात, व्यायाम दिले जातात, क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथ दिले जातात, हॅमस्ट्रिंग दिलं जातं किंवा या सर्व व्यायामामुळे पेशंटच्या चालण्यामध्ये प्रचंड बदल होतात. पेशंटला कॉन्फिडन्स येतो. हल्ली नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जर आपण शस्त्रक्रिया केला तर पेशंट अगदी वेळ प्रसंगी गुडघा पूर्ण मांडी घालून सुद्धा बसू शकतो. अशा अनेक केसेस मी अथर्व हॉस्पिटलमध्ये आम्ही केलेले आहेत. गुडघ्या प्रत्यारोपणा व्यतिरिक्त आणखी कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये होतात? अथर्व हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, 100 खाटांचं हॉस्पिटल हे आहे आणि या ठिकाणी सर्व फॅकल्टीज उपलब्ध आहेत. गुडघ्यारोपण शस्त्रक्रियेव्यतिरिक्त आपण हिप जॉईंट रिप्लेसमेंट ज्याला आपण खुब्याचं सांधा रोपण करणं याही शस्त्रक्रिया नियमितपणे होत असतात. आणि याच्या काही आपण पाहतोय की काही एक्सरेज आणि व्हिडिओज मी आपल्याला सादर करीत आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. पेशंटला पायऱ्या चढताना किंवा उतरताना कोणताही त्रास नाही आहे. पेशंट गुडघारोपण नंतर आणि खुबारोपण शस्त्रक्रियेनंतर अत्यंत इजपणे या सर्व गोष्टी करत आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या स्पाईन सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये मणक्याचे अनेक आजार असतात किंवा डिस्कचा प्रॉब्लेम असतो, स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम असतो, आणखी कुबड असतं पेशंटला ज्याला आपण कायफोस्कोलेसिस डिफॉर्मिटीज म्हणतो. तर त्या करेक्टिव्ह डिफॉर्मिटी त्या करणं, व्यवस्थित करणं, स्लीप डिस्कचे केसेस करणं या सर्व शस्त्रक्रिया अथर्व हॉस्पिटलमध्ये आणि तत्सम शस्त्रक्रिया अथर्व हॉस्पिटल नियमितपणे करण्यात येतात. पण मुळात हे होऊ नयेत, आपले सांधे आपण चांगले जपावेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही काय काळजी घेण्याचा सल्ला द्याल? सर्वात महत्त्वाचं की आपल्या निसर्गातच काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. की आपलं व्यायामाला हे महत्त्व देऊन आपण जर दररोज साधारण
1 तास स्वतःच्या शरीरासाठी जर आपण देऊ शकलो 45 मिनिटं ते 1 तास, तर नियमित व्यायामामुळं शरीरामधले जे काही मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आहे, जे काही बोन्स आहेत, जे सांधे आहेत, स्नायू आहेत, ह्याच्यामध्ये एक तंदुरुस्तीपणा राहतो. तर व्यायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा आहार. ही आहारावर, डाएटवर आपलं कंट्रोल पाहिजे, ज्याच्यामध्ये पालेभाज्या, फळं, प्रोटीन्स आणि शुगर ही कमी प्रमाणामध्ये पाहिजे, प्रोटीनचं प्रमाण पाहिजे. हे नियमित जर केलं, याच्या व्यतिरिक्त वजन आपलं, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स फार महत्त्वाचे आहे. की जर BMI आपण 25च्या पुढं जात असेल तर आपण त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपलं वेट कमी करणं गरजेचं आहे आणि बॉडी मास इंडेक्स मेंटेन साधारण 25च्या आत राहणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त हे करूनही जर आपल्याला काही त्रास होत असेल तर मग तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. डॉक्टरांच्याकडे जाणं, त्याप्रमाणे तज्ज्ञ मार्गदर्शन घेणं आणि उपचार करणं गरजेचं आहे. आणखी एक डॉक्टर, अथर्व हॉस्पिटलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या प्रकारच्या इन्शुरन्सच्या सुविधा उपलब्ध आहेत, कॅशलेस च्या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी बऱ्याच अशा शासकीय योजना आहेत ज्या अथर्व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. त्याविषयी थोडक्यात सांगा. अथर्व हॉस्पिटल हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी ऑलमोस्ट सर्वच इन्शुरन्स कंपन्यांचे कॅशलेस टायअप्स आहेत आणि या व्यतिरिक्त CGHS, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, CSMA, ECHS, जे आपण एक्स सर्व्हिसमॅन आपण म्हणतो, एक्स सर्व्हिसमॅन लोकांसाठी जे मिलिटरी रिटायर्ड लोक आहेत, ती सुविधा उपलब्ध आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जी सुविधा आहे ती उपलब्ध आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ज्या अशा कॅशलेस सुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त ESIC, जे कामगार वर्गांसाठी ESIC टर्शरी, सेकंडरी टर्शरी सुविधा उपलब्ध आहे. आणि सामान्य वर्गांसाठी जे मुख्यमंत्री सहायता निधी योजना जी आहे त्याच्यातून अर्थसहाय्य सामान्य वर्गासाठी मिळू शकतं. तर अशा इन्शुरन्स आणि सर्व सुविधा, पोलीस हेल्थ स्कीम, आणखी सांगायचं राहिले पोलीस हेल्थ स्कीमसुद्धा अथर्व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. तर या विविध योजनांच्या मार्फत आमचा मनोदय राहतो की ज्या लोकांना मदत ज्यापर्यंत पोहोचवतील त्याप्रमाणे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर अजित माने यांची जर अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची असेल, त्यांना भेटायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत, तसंच अथर्व हॉस्पिटलचा ईमेल ID, वेबसाईटसुद्धा आम्ही दिलेली आहे, ती तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीत आणि तुम्ही डॉक्टर अजित माने यांना अशा प्रकारे भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या प्रकारच्या सांधे विकारांवर आणि गुडघ्याच्या विकारांवर तुम्ही चांगल्या प्रकारे मात करू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.